काल ओबीसी शिष्टमंडळ आणि सरकारमध्ये बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली या संदर्भात देखील ही माहिती हाके आणि वाघमारे यांना दिली जाईल। तर दुसरीकडे आपण पाहतो उपोषण स्थळी आता मोठ्या संख्येने सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते जमलेले आहेत। ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत। या समोरचे खाली बसा जरा, माझी महिला आहेत, माझी विनंती आपल्याला खाली बसून घ्या। चव्हाण सर खाली बसा, चव्हाण सर। सरकारचं शिष्टमंडळ आता ओबीसी उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी इथे पोहोचलेलं आहे। शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे। त्यामध्ये छगन भुजबळ, धनंजय मुंडे, अतुल सावे, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन हे मंत्री आहेत। तर गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे यासारखे ओबीसी नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचले आहेत। जालन्यातील वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके वाघमारे यांचं गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती हे शिष्टमंडळ सरकारच्या वतीनं त्यांना करणार आहे। लक्ष्मण हाके यांनी सरकारला निवेदन दिलं होतं, त्यामध्ये काही मागण्या त्यांनी मांडल्या होत्या। कालच्या बैठकीमध्ये सरकारनं यातल्या काही मागण्या मान्य केल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। त्यानुसार हे शिष्टमंडळ आता हाके यांच्याशी चर्चा करून त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती केली जाणार आहे। थेट आपण जाऊयात उपोषण स्थळी आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडे। महेंद्र, आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचले, काय नेमकी चर्चा सुरू आहे? तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते जमलेले आहेत। तर उदय सामंत या ठिकाणी पोहोचले होते, त्यांना देखील या ठिकाणी घेराव घालण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला। त्यानंतर आता उदय सामंत देखील उपोषण स्थळी इथे पोहोचलेत। सरकारचा निरोप घेऊन हे शिष्टमंडळ हाके यांच्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे। तर उपोषण स्थळावर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। शिष्टमंडळ इथे पोहोचल्यानंतर वडीगोद्रीमध्ये संघटनांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने आता जमलेले आहेत। आणि हे शिष्टमंडळ आपण इथे पाहतोय की हाके यांच्याशी चर्चा करतील। ओबीसी नेत्यांबरोबर काल सरकारची जी बैठक झाली त्यामध्ये कोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या या संदर्भातली माहिती दिली जाईल। तर या शिष्टमंडळामध्ये ओबीसी नेत्यांचा देखील सहभाग आहे, जे काल सरकारबरोबरच्या बैठकीमध्ये उपस्थित होते। 5 मंत्री आणि इतर असे म्हणून एकूण 12 जण आहेत। 12 जणांचं हे शिष्टमंडळ आता हाके आणि वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ सध्या लक्ष्मण हाके यांच्या भेटीला पोहोचलेलं आहे। मात्र शिष्टमंडळ या परिसरात दाखल झाल्यानंतर वडीगोद्री परिसरात एकच गर्दी उसळली। कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी या शिष्टमंडळाला घेराव घालण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र आता शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाकेंशी चर्चा करत आहे। काल सरकारशी या शिष्टमंडळाने चर्चा केलेली आहे आणि सरकारकडून जी चर्चा झालेली आहे त्यानंतर एक प्रस्ताव आता उपोषणकर्त्यांच्या समोर ठेवला जाणार आहे। त्यामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण आज थांबवलं जातं का, त्यामध्ये या शिष्टमंडळाला यश येतं का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आज वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतल्यानंतर हे शिष्टमंडळ पुण्यात देखील जाणार आहे। त्या ठिकाणी मंगेश ससाणे यांची देखील भेट या शिष्टमंडळाकडून घेतली जाईल। एकंदरीतच ओबीसी नेत्यांचा सहभाग या शिष्टमंडळामध्ये दिसून येतो, त्याच्यामुळे ओबीसी उपोषणकर्त्यांचं उपोषण आज सोडवलं जाईल का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी इथे पोहोचलेलं आहे आणि संवाद साधतायत तिथे गिरीश महाजन आणि धनंजय मुंडे।
तर दुसरीकडे आपण पाहतो शिष्टमंडळ आल्यानंतर वडीगोद्रीमध्ये परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते सध्या वडीगोद्रीमध्ये दाखल झाले। जालना आणि परिसरामध्ये असलेल्या ओबीसी संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत। काही छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत, काही धनंजय मुंडेंचे, पडळकर यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येनं इथे जमलेले आहेत।